भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करू. करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आज एक वार पुन्हा या पवित्र वारी तू आम्हाला एकत्र येण्याकरिता सहाय्य केलंस प्रभू. तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केलास, आमचं संरक्षण केलंस, आमची काळजी घेतली प्रभू. यासाठी देखील आम्ही तुझे आभार मानतो, तुला गौरवितो प्रभू. तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस, आमचे विचार तुला माहीत आहेत, आमच्या प्रार्थना तुझ्या समोर आहेत पवित्र देव बापा. आमच्या गरजा तुला ठाऊक आहेत, आमची दुर्बलता तुला ठाऊक आहे पवित्र देव बापा. अशा सर्व गोष्टींमध्ये तू आम्हा बरोबर राहतोस, आम्हाला चालवतोस, आम्हाला सोडवतोस प्रभू. आणि तुझं गौरव तू करून घेतोस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रेमळ परमेश्वर देव बापा, आज या पवित्र वारी आम्ही तुझ्या समोर येत असताना स्वतःला तुझ्या समोर नम्र करतो प्रभू. आमच्या अपराधांची तू आम्हास क्षमा कर पवित्र देव बापा. आमच्या चुकांची तू आम्हाला क्षमा कर, आम्हास धू शुद्ध कर प्रभू. आणि परमेश्वर देव बापा, आज तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही येत असताना तुझ्या उपस्थितीने आम्ही आशीर्वादित हो प्रभू. तुला हवी तशी भक्ती आम्हाला करता येईल प्रभू. आत्म्याने आणि खरेपणाने तुझी आराधना करणारे तू आज आम्हास बनव पवित्र देव बापा. आणि पवित्र देव बापा, आज तुझ्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाला तू नव्याने स्पर्श कर. होय प्रभू देव बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत असताना आम्ही आठवण करतो पुन्हा आज त्या प्रियजनांची प्रभू देव बापा, जे आज दुःखनाहीत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावरती आहेत प्रभू. अशा प्रत्येकावरती देखील तू मोठी दया कर, त्यांना आरोग्य दे पवित्र देव बापा. जी तुझी लेकरं मार्गात आहेत, प्रवासात आहेत, अशा प्रत्येकाचं तू विशेष सहाय्य कर, सांभाळ कर प्रभू. या भक्तीमध्ये आम्हास उत्तम वातावरण देऊन ही वेळ आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची तू कर. केवळ तुझं आणि तुझं गौरव त्यातून तू होऊ दे प्रभू. तुझे मनापासून आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराला आपण उंचावूया.
आपल्या सर्वांना येणारं गीत यावेळेस आपण गाऊया. ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना. ईश्वराची दया किती तागदीचा लागेना. न्याय तरी त्याची प्रीती सिंधुवे वळी जाना. देव बोले प्रेमे टाकी माझ्या वारी भार. टाकी माझ्या वारी भार. सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियार मी कानाची. ऐ गुजारी दिव्य लोकी प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे फार. टाकी माझ्या वारी भार. टाकी माझ्या वारी भार. देव खरा ममतारू अर्थ काही लागेना. केवढा तो कनवाळू मानसाना कळेना. देव बोले प्रेमे भार. टाकी माझ्या वारी भार. टाकी माझ्या वारी भार. ही खरी अगाध प्रीती ही दयाच्या अंतरी. तोच मने नाही भीती मी दया सरावरी. देव बोले प्रेमे भार. टाकी माझ्या वारी भार. टाकी माझ्या वारी भार. या उदासी भ्रांती सोडा त्याची वारी ऐकूनी. निशलाती मैत्री सोडा पूर्ण भाव ठेवूनी. देव बोले प्रेमे फार. टाकी माझ्या वारी भार. टाकी माझ्या वारी भार. पापा परी ते करताना लेकरांना सुख फार. येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे फार. टाकी माझ्या वारी भार. टाकी माझ्या वारी भार. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार. परमेश्वर देवबापाच्या समक्षतेमध्ये आम्ही येत असताना आमचं सर्व ओझ आमचं सर्व भार जो आहे हा आम्ही त्याच्यावरती टाकतो. आणि म्हणून आपल्या लोकांना तो आमंत्रण देतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हाला
विसावा दे. आम्हाला विसावा देणारा, आमचं सर्व ओझ आपल्यावरती घेणारा तो आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून गीतकर्ता यामध्ये आमंत्रण देतो की या उदासी भ्रांती सोडा, त्याची वाणी ऐकून. परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आम्ही येत असताना आमचा सर्व उदासी, आमचा सर्व भार आम्ही सोडून आमचं लक्ष त्या प्रभू परमेश्वराकडे लावूया, कारण तो परमेश्वर त्याच्या उपस्थितीमध्ये आमच्या सोबत बोलणार आहे. आणि म्हणून आणखीन एक गीत गात त्या प्रभूला आपण गौरव देऊया. ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या. ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागी त्याच्या कान दे, हाके लागी त्याच्या कान दे. ख्रिस्त आला, ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, आखे लागी त्याच्या कान दे, आखे लागी त्याच्या कान दे. कान दे तिच्याशी बोलतो मधुर, कान दे तिच्याशी बोलतो मधुर, उघड सत्वर दार तुझे, उघड सत्वर दार तुझे. थकला दमला उभा टाकून या, थकला दमला उभा टाकून या, वाट पाहून या मित्रा तुझी, वाट पाहून या मित्रा तुझी. किती वर्ष गेली तुला पाहून या, किती वर्ष गेली तुला पाहून या, अजून का बाया गुंतलासी, अजून का बाया गुंतलासी. पातक भाराने नरकी जाशील, पातक भाराने नरकी जाशील, कसा सुटशील सांग माते, कसा सुटशील सांग माते. तारावया तुझा आला तुझ्या दारी, तारावया तुझा आला तुझ्या दारी, म्हणून माघारी लावू नको, म्हणून माघारी लावू नको. ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागी त्याच्या कान दे, हाके लागी त्याच्या कान दे. ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागी त्याच्या कान देई. परमेश्वराच्या समक्षतेमध्ये, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस त्याची वाणी आम्ही ऐकतो, आमच्या जीवनामधला उदासपणा, आमच्या जीवनामधली निराशा आणि आमच्या जीवनामधलं ते सगळं ओझ तो नाहीस करतं. कारण आमच्या प्रभूची वाणी जी आहे ती आमच्या जीवनामध्ये आम्हाला फार मोठी शांती आणि फार मोठा विसावा देणारी आहे. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचूया आणि हिना पुढे येईल आणि एक स्तोत्र ती आपल्यासाठी वाचेल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आपण एक स्तोत्र वाचणार आहोत. स्तोत्र संहिता 119, 33 ते 40. हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे मी ते शेवटपर्यंत धरून राहील. मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे शास्त्र पाळीन. खरोखर पूर्ण मनोभावाने मी ते पाळीन. तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालव, त्यातच माझा सुखानंद आहे. माझ्या मनात कल
लाभाकडे नको तर तुझ्या निबंधाकडे होऊ दे. निरर्थक गोष्टीपासून माझी दृष्टी फिरू. तुझ्या मार्गात मला उत्तेजित कर. तू आपले भय धरणाऱ्यास दिलेले वचन आपल्या दासा संबंधाने खरे कर. मला निंदेचे भय आहे म्हणून ती दूर कर. तुझे निर्णय उत्तम आहे. पहा, मला तुझ्या विधीचा ध्यास लागून राहिला आहे. तू आपल्या नियतवाने मला उत्तेजित कर. परमेश्वर वाचल्या वचनात आपला आशीर्वादित कर. परमेश्वर देव बापाला आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आपण सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण काही गीतांच्या द्वारे देव बापाला गौरव देऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्वांना सलाम. यावेळेस आपण सर्व देवाची स्तुती करायला इथं येऊ शकलो, आभार मानू. आणि देवाची स्तुती करायसाठी आपण परमपवित्र सर्वसमर्था हे गाणं म्हणूया. उपासना संगीतचं पहिलं गीत आहे, सर्व मिळून म्हणूया. परमपवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभुदेवा प्रभात समयी मंगल गीते प्रभात समयी मंगल गीते करितो आम्ही तव धावा. परमपवित्रा सर्वसमर्था परमपवित्रा दया सागरा पराक्रमाचा तू ठेवा. परमपवित्रा दया सागरा पराक्रमाचा तू ठेवा. व्यक्तित्रय तव एक परी तू व्यक्तित्रय तव एक परी तू तव महिमा मी गावा. परमपवित्रा सर्वसमर्था मुकुट काढुनी तुला अर्पुनी तरुणी सुखदायक भावा. मुकुट काढुनी तुला अर्पुनी तरुणी सुखदायक भावा. परमपवित्रा पवित्र वगे परमपवित्रा पवित्र वगे जाती तव करिती सेवा. परमपवित्रा सर्वसमर्था दूत तुझे साष्टांग घालुनी सवित्री तुझ्या मधुनावा. दूत तुझे साष्टांग घालुनी सवित्री तुझ्या मधुनावा. तू होताशी आजही असशी तू होताशी आजही असशी सदैव असशील तू देवा. परमपवित्रा सर्वसमर्था परमपवित्रा अंधकार जरी मनुजा पुढती पसरावा. परमपवित्रा अंधकार जरी मनुजा पुढती पसरावा. पापमया दृष्टी सतयाच्या पापमया दृष्टी सतयाच्या दर्शन लाभन तव बाबा. परमपवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभुदेवा परमपवित्रा सर्वसमर्था. यावेळेस आपण येशू 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 नाव गोडफार तारणारा मला कधी नाही सोडणार हे गाणं आपण म्हणूया. सर्वांना येणारं असं गीत आहे. येशू 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 नाम गोडफार. येशू 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 नाम गोडफार. तारणारा मला कधी नाही सोडणार. तारणारा मला कधी नाही सोडणार. येशू 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 नाम गोडफार. येशू 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 नाम गोडफार. तारणारा मला कधी नाही सोडणार. तारणारा मला कधी नाही सोडणार.
मुक्ती मिळते. येशू 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 नाम गोड फार, येशू 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 नाम गोड फार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. शरण मी आलो येशूरायाला, शरण मी आलो येशूरायाला, हृदयात सुरू झाला जीवनाचा झरा, हृदयात सुरू झाला जीवनाचा झरा. येशू 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 नाम गोड फार, येशू 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 नाम गोड फार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. पुढचं गीत आपण म्हणूया, हो जय जयकार जय जयकार करी. सर्वांना येणारं गीत आहे. ओ जय जयकार जय जयकार करे, ओ जय जयकार जय जयकार करे, वो है हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता, हम पर अपनी करुणा करता और करता उपकार. क्यों ना उस पर तन मन भार दे अपना अधिकार. ओ जय जयकार करे, ओ जय जयकार करे. स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है आसन आसन, आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए, सारी पृथ्वी उसकी रचना, उसका ही है प्रकाश. ओ जय जयकार करे, ओ जय जयकार करे. उस पर जिसका भरोसा भरोसा, वो न कभी न डरेगा डरेगा, चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे हो आकाश, सब संकट से सब कष्टों से ले जाएगा पार. ओ जय जयकार करे, ओ जय जयकार करे. आपण सर्व उभं राहूया. आणि उभं असताना आपण परत दुसरा आणि तिसरं कडवं म्हणूया. स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी बनी है आसन आसन, आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए, सारी पृथ्वी उसकी रचना, उसका ही है प्रकाश. ओ जय जयकार करे,
डरेगा डरेगा, चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे हो आकाश, सब संकट से सब कष्टों से ले जाएगा पार। ओ जय जयकार करे, ओ जय जयकार करे। आपण सर्व प्रार्थनेत जात असताना येशू मसीह तेरे जैसा है कोई नहीं हे गाणं म्हणूया. यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए जमीन। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए होसाना, तू राजाओं का है राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। तू है प्रभु हमारा खुदा। तू है प्रभु हमारा खुदा। हो देवप्पा आम्हाला देवप्पा तू सुखरूपपणे देवप्पा सर्वांना इथं प्रार्थना करायला तू सुखरूप आणलं देवप्पा. आभार मानतो देवप्पा. देवप्पा खूप लोक आहेत देवप्पा जे आजचा दिवस पाहू नाही शकले देवप्पा. आम्हाला देवप्पा तू आणलं देवप्पा इथं. आभार मानतो देवप्पा. देवप्पा
आज देवप्पा इस्रायलमध्ये देवप्पा जे पण काही चालू आहे देवप्पा ते देवप्पा तू बघ देवप्पा. आणि देवप्पा बाळकसाहेबापासून देवप्पा जे काही आम्हाला आज वचन मिळणार आहे देवप्पा ते तू आमच्या उपयोगात येऊ दे देवप्पा. ही लहानशी प्रार्थना धन्य करणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्त अशा गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणते आमेन. परमेश्वर देव बापाच्या वचनांकडं आपण जाऊया. काही जणांना या आठवड्यामध्ये ज्यावेळेस काही लोकांच्या भेटी मी घेतल्या, काही जणांना हा समज झाला होता की या रविवारी परीक्षा आहे की काय. परंतु आपला परीक्षेचा रविवार कोणता आहे? शेवटचा रविवार, महिन्याचा शेवटचा रविवार हा परीक्षेचा रविवार आहे. जर त्यामध्ये काही बदल असला तर आपण सांगू, नाही तर हे गृहीत धरून चालायचं की शेवटचा रविवार हा परीक्षेचा रविवार आहे, पहिला रविवार हा प्रभुभोजनाचा रविवार आहे. या ज्या दोन आपल्या ठरलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये जर काही बदल असला तर त्याप्रमाणे सूचना निश्चित आपल्याला दिल्या जातील. दुसरे शमूएल पुन्हा एकदा आपल्या समोर आपण ठेवूया. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. पुन्हा आम्ही तुझ्या वचनांकडं आमचं लक्ष लावलेलं असताना तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, तुझी कृपा तू आम्हाला पुरव. तुझं वचन जे आमचं मार्गदर्शन करणारं आहे, पवित्र देव बापा, त्या वचनांचं कार्य सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये तू कर. ओत आणि पवित्र देव बापा, तुझं गौरव तू करून घे. वचन समजण्याकरिता पवित्र देव बापा ते ऐकून ग्रहण करून त्याप्रमाणे वागण्याकरिता आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा तू पुरव. पवित्र देव बापा, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो, तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. 24वा अध्याय आपल्या समोर आपण ठेवूया, शेवटचा अध्याय. दुसरे शमूएल अध्याय 24 आपल्या समोर आपण ठेवूया. या दुसऱ्या शमूएलवरती अभ्यास करत असताना, मनन करत असताना आपण या संपूर्ण 24 अध्यायांवरती आपण एक ओव्हरलुक किंवा त्यावर एक नजर आपण टाकलेली आहे. आणि त्याकरिता या 24 अध्यायांना आपण 3 भागांमध्ये त्यांची विभागणी केली. पहिला भाग कोणता आहे? किती अध्याय आहेत? 1 ते 9 अध्याय आहेत. त्यामध्ये आम्हाला काय शिकायला मिळतं? या अध्यायांचा सार काय आहे? तर या अध्यायांमध्ये ज्या घटना आहेत त्यामधून दाविदाची जी धार्मिकता आहे ती धार्मिकता दाखविणारा हा विभाग त्या ठिकाणी आहे. दुसरा जो विभाग आम्ही त्या ठिकाणी केला, दुसरा जो भाग होता तो कुठून कुठपर्यंत आहे? 10 ते 18 पर्यंतचा हा दुसरा एक विभाग आपण केला. त्यावरती मनन करत असताना आम्हाला हा जो भाग आहे त्यामध्ये दाविदाने केलेला संघर्ष प्रामुख्याने पाहायला भेटतो. मग मी तुम्हाला सांगितलं की त्याचा आध्यात्मिक संघर्ष, त्याचा मानसिक संघर्ष, भावनिक संघर्ष, शारीरिक संघर्ष, संघर्षाचा विभाग तो दिसतो. आणि त्याला आपण काय नाव दिलं होतं? त्याला आपण काय नाव दिलं होतं? दाविदाचे पातक आणि दैवी न्याय. या मथळ्याखाली हा जो दुसरा भाग आहे, हा जो दुसरा विभाग आहे त्याचा अभ्यास आपण केला. आणि मग मागच्या रविवारी 19व्या अध्यायापासून तर 24व्या अध्यायापर्यंत हा एक तिसरा भाग आम्ही आमच्या समोर ठेवला. आणि या भागाला आपण पाहिले की एक विशिष्ट नाव देणं कठीण आहे आणि म्हणून वेगवेगळ्या घटना ज्या ठिकाणी घडलेल्या आहेत त्यावरती आपण मनन केलं. या प्रकारे या संपूर्ण 24 अध्यायांवरती आपण एक नजर टाकलेली आहे. आज जेव्हा पुन्हा दुसरे शमूएल आपण आपल्या समोर ठेवत आहोत, आज प्रामुख्याने हा जो 24वा अध्याय आहे या अध्यायाला आपण आपल्या समोर ठेवणार आहोत. आज आणखीन थोडा वेळ या 24व्या अध्यायावरती आपण देणार आहोत. आणि या अध्यायाचा अभ्यास करत असताना परमेश्वर आपल्या अभिषिक्ताचा उपयोग कसा करतो हे आम्हाला यामध्ये शिकायला मिळतं. आपल्या अभिषिक्ताचा उपयोग करणारा परमेश्वर आम्हाला या 24व्या
अध्यायामध्ये पाहायला भेटतो. देवाचे लोक, आता ज्या वेळेस मी देवाचा अभिषिक्त म्हणतो, या अध्यायामध्ये आम्हाला दावीद दिसतो, परंतु ज्यावेळेस आम्ही देवाचा अभिषिक्त, देवाचे निवडलेले म्हणतो, त्यामध्ये तुम्ही आणि मी देखील त्यामध्ये आहोत. देवबापाने जशी दाविदाची निवड केली, जसा दाविदाला अभिषेक केला, परमेश्वराने तुम्हाला आणि मला देखील निवडलेलं आहे आणि त्याचे लोक होण्याकरिता, त्याची प्रजा होण्याकरिता, त्याचे पवित्रजन होण्याकरिता, त्याचे याजक होण्याकरिता, त्याचे स्वतःचे राष्ट्र होण्याकरिता तुम्हाला आणि मला देखील त्याने अभिषेक केलेला आहे. आणि म्हणून जसा परमेश्वर दाविदाच्या जीवनामधून त्याच्या जीवनाचा उपयोग करणारा परमेश्वर आहे, तो तुमच्या आणि माझ्याही जीवनाचा उपयोग करणारा परमेश्वर आहे, हे आम्ही लक्षात ठेवायचं आहे या अध्यायावरती मनन करत असताना. या संपूर्ण 24व्या अध्यायावरती ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष केंद्रित करतो, काही गोष्टी त्या ठिकाणी अशा आहेत की ज्या आम्हाला आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण करणारे असतील. अरे हे असं का? म्हणजेच हा 24वा अध्याय जो आज आपण मननासाठी विशेष आपल्या समोर ठेवत आहोत, या अध्यायामध्ये काही अशा गोष्टी आहेत, काही खोलवर अशा गोष्टी आहेत की जर आम्ही सहज वाचून घेतलं तर ते आम्हाला समजायला कठीण जातं. आणि म्हणून आपण काय करणार आहोत की या अध्यायावर आपण मनन करीत असताना काही विशेष मुद्द्यांवरती, या अध्यायांमधून काही विशेष मुद्द्यांवरती आपण विचार करणार आहोत, किंवा आपण त्याला दुसऱ्या शब्दात असं म्हणू शकतो की काही प्रश्न या 24व्या अध्यायाला आपण विचारणार आहोत आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्याच्या माध्यमातून या 24व्या अध्यायावरती आपण आज मनन करणार आहोत. आणि म्हणून जो पहिला प्रश्न या अध्यायाला आपण विचारणार आहोत, किंवा जो पहिला मुद्दा विचारासाठी आपल्या समोर असणार आहे, तो म्हणजे अध्याय 24 आणि वचन 1. यामध्ये हा जो सुरुवातीचा भाग आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वराचा कोप इस्रायलावर पुनरुपी झाला. परमेश्वराचा कोप इस्रायलावर पुनरुपी झाला. पुन्हा एकदा परमेश्वर देवबापाचा जो क्रोध आहे, परमेश्वर देवबापाचा जो कोप आहे, तो इस्रायलावरती झाला. काय कारण आहे या गोष्टीचं? काय कारण आहे? त्याचं कारण या शास्त्र भागामध्ये स्पष्ट केलेलं नाही, किंवा स्पष्टपणे सांगितलेलं नाहीये की का बरं देवबापाचा क्रोध इस्रायलावरती पुनरुपी झाला. त्याचं काय कारण आहे हे स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं नाही. आणि म्हणून हा प्रश्न आमच्या समोर येईल की बाबा का, काय कारण आहे, का परमेश्वराचा क्रोध इस्रायलावरती पुनरुपी झालेला आहे? तुम्ही पहा, इस्रायल लोकांचा अभ्यास करा. अगदी मोशेपासून जेव्हा मोशे या लोकांना त्या मिसर देशातून घेऊन बाहेर निघाला, तुम्ही एक लिस्ट तयार करा किती वेळेस परमेश्वराचा कोप या लोकांवरती भडकला. एक मोठी लिस्ट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. आणि का बरं परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावरती झाला, का बरं परमेश्वराचा कोप त्यांच्यावरती झाला, त्याची कारण देखील आम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट पाहायला भेटतात. या ठिकाणी तसं स्पष्ट कारण सांगितलेलं नाही. मग परमेश्वराचा जो क्रोध आहे, परमेश्वराचा जो कोप आहे, उगाच इस्रायलावरती झाला असेल का? बरं, परमेश्वराचा जो क्रोध आहे हा मनुष्यासारखा आहे का? मनुष्यासारखा क्रोध आहे का? नाही. परमेश्वराचा जो क्रोध आहे ना, हा त्याच्या न्यायीपणामधून असतो. ही गोष्ट आम्ही नेहमी लक्षात ठेवायची की परमेश्वर जर क्रोधित होतोय, परमेश्वर जर आमच्यावरती चिडतोय, जर परमेश्वराचा राग आमच्यावरती भडकतोय, तर उगाच नाही. परमेश्वराचा जो न्यायीपणा आहे, जो त्याचा न्यायी स्वभाव आहे, त्या न्यायीपणातून
परमेश्वराचा क्रोध जो आहे हा मनुष्यावरती येतो आणि त्या क्रोधाच्या माध्यमातून परमेश्वराचा जो न्याय आहे तो त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतो. आणि मग याचे कारण हे वेगवेगळे आम्हाला पाहायला भेटतात की इस्रायल लोकांचं देवाविरुद्ध वागणं, देवाविरुद्ध बंड करणं, देवाची आज्ञा मोडणं, अशी अनेक कारण आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. एक कारण जे आम्हाला या ठिकाणी जे पाहायला मिळेल किंवा ज्याचा विचार आम्हाला करता येईल ते असं, इस्रायल लोकांनी सुरुवात केली राजा मागण्यापासून. शास्त्रांचा काळ सुरू होता, परंतु इस्रायल लोकांनी राजा मागितला. आणि मग शमूएलाच्या माध्यमातून परमेश्वराने या इस्रायल लोकांची कान उघाडणी केली की राजा मागण्याच्या द्वारे, शमूएलाचा नाकार करण्याच्या द्वारे ते कसा परमेश्वराचा अवहेर करत आहे, ते कसा परमेश्वराचा नाकार करीत आहे. परमेश्वर जो शास्त्रांच्या माध्यमातून या लोकांवरती न्याय निवाडा करत आहे त्याचा कसा ते विरोध करत आहे, शमूएलाच्या माध्यमातून परमेश्वर त्यांना सांगतो आणि त्यांच्यावरती राजा नेमतो. शाऊल राजा झाला. त्याच्यानंतर शाऊलाच्या आज्ञाभंगानंतर आम्ही पाहिलं की देवाने दाविदाची निवड केली. आता दावीद हा अधिकृत त्या ठिकाणी आहे, परमेश्वराचा अभिषेक त्याच्यावरती आहे. दावीद इस्रायलावरती आणि यहुदावरती राज्य करत आहे. हे तो करत असताना पुन्हा इस्रायल लोक विरोधात जातात. गेलेत का बरं? दाविदाच्या विरोधामध्ये इस्रायल लोक गेले का? कोणी नाही म्हणतं, कोणी हो म्हणतं. गेले का? काय उत्तर आहे? हो, गेलेत. केव्हा गेलेत? जेव्हा अबशालोमाने दाविदाविरुद्ध बंड केलं, इस्रायल लोकांनी अबशालोमाला सपोर्ट केला त्या ठिकाणी. त्यानंतर अबशालोमाचं बंड मोडून काढल्यानंतर शबा त्या ठिकाणी आहे, हा देखील एक व्यक्ती आहे. याने जेव्हा दाविदाविरुद्ध बंड केलं, इस्रायल लोक त्याच्या पाठीमागे गेले. पुन्हा हे लोक काय करत आहेत की देवाने ज्या लोकांसमोर ज्याला ठेवलेलं आहे, इस्रायल लोक काय करत आहे? त्याला विरोध करत आहे. आणि या प्रकारे आम्हाला पाहायला भेटतं की इस्रायल लोक जे आहेत हे परमेश्वराच्या विरुद्ध वागण्याच्या द्वारे, हे इस्रायल लोक परमेश्वराने निवडलेल्या व्यक्तीच्या विरोधात वागण्याच्या द्वारे परमेश्वराच्या विरोधामध्ये ते त्या ठिकाणी वागत आहेत. आणि हे एक कारण अभ्यासकांच्या मते असू शकतं. ज्यावेळेस आम्ही कॉमेंट्री वाचतो, ज्यावेळेस आम्ही इतर गोष्टींचा अभ्यास करतो की का परमेश्वराचा क्रोध यांच्यावरती भडकला, ज्यावेळेस या गोष्टीचा आम्ही अभ्यास करतो त्यावेळेस अभ्यासकांच्या मते हे एक कारण आमच्या समोर त्या ठिकाणी ठेवलं जातं. का बरं परमेश्वराचा क्रोध त्या ठिकाणी इस्रायलावरती भडकला? दुसरा जो प्रश्न आम्ही यामध्ये पाहणार आहोत किंवा जो दुसरा विचार आम्ही यामध्ये करणार आहोत, इस्रायल व यहुदा यांची मोजणी करण्याची प्रेरणा दाविदाला कोणी दिली? जर आम्ही पुन्हा पहिलं वचन वाचलं, परमेश्वराचा कोप इस्रायलावर पुनरुपी झाला आणि इस्रायल व यहुदा यांची गणती करण्याची प्रेरणा देवाने त्यांच्या विरुद्ध दाविदाला दिली. काय विचारला मी तुम्हाला? दुसरा प्रश्न काय आहे आमच्या समोर? दुसरा मुद्दा आमच्या समोर काय आहे की दाविदाला इस्रायल आणि यहुदाची मोजणी करण्याची प्रेरणा कोणी दिली? आता वचनात तर स्पष्ट सांगितलेलं आहे की देवाने ती प्रेरणा त्याला दिली. बरोबर आहे? बरोबर आहे ना? तुम्ही ऐकत आहात ना? देवाने त्याला ती प्रेरणा दिली. मग जर हाच संदर्भ आम्ही पहिले इतिहास मधून जर वाचला, आपण काढूया पहिले इतिहास 21. पहिले इतिहास 21 म्हणजे संदर्भ सेमच आहे. इतिहासामध्ये काय आहे? पहिले शमूएल, दुसरे शमूएल, पहिले राजे, दुसरे राजा मधल्या गोष्टी आम्हाला इतिहासामध्ये देखील पुनरुपी वाचायला भेटतात. मग या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? 21वा अध्याय, पहिला इतिहास 21:1.
नंतर सैतानाने इस्रायलाविरुद्ध उठून इस्रायलाची गंती करायला दाविदाला प्रवृत्त केले. आता कोणी दाविदाला प्रवृत्त केलं? कोणी केलं प्रवृत्त? शमूएलामध्ये सांगितलेलं आहे की देवाने प्रवृत्त केलं. आणि सेम संदर्भ ज्यावेळेस आम्ही इतिहासामध्ये वाचतो तर तिथं म्हटलेलं आहे सैतानाने प्रवृत्त केलं. मग आता नेमकं कोणी प्रवृत्त केलं? नेमकं कोणी प्रवृत्त केलं त्याला? अशा काही गोष्टी असतात पवित्र शास्त्रामध्ये की ज्या आम्हाला अशा प्रकारे दुविधा मनस्थितीमध्ये टाकतात किंवा आम्हाला कन्फ्यूज करतात किंवा आम्हाला समजत नाही की असं का. जर आम्ही साधारणपणे जर आम्ही ही संदर्भ वाचलीत तर लोक आमच्या समोर हा प्रश्न घेऊन येतील की तुमचं वचन पवित्र शास्त्रामध्ये किती चुकीच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. एका ठिकाणी म्हणतात की देवाने प्रेरणा दिली, एका ठिकाणी म्हणतात की सैतानाने प्रेरणा दिली. मग हे कसं काय आहे? वचन परस्पर विरुद्ध आहे का? किंवा त्यामधले जे लेखक आहे ज्याने दुसरे शमूएल लिहिलं, ज्याने पहिले इतिहास लिहिले, हे एकमेकांचे विरोधी आहेत का? तू देव लिहितो का तर मी सैतान लिहितो, असं आहे का? नाही. मग आम्ही पाहतो की संपूर्ण जे पवित्र शास्त्र आहे, पवित्र शास्त्राचे जे लेखक आहेत, हे लेखक जरी वेगवेगळे असले परंतु त्यांना प्रेरणा देणारा देवाचा आत्मा मात्र हा एकच आहे. एकाच आत्म्याच्या द्वारे प्रेरित होऊन परमेश्वराचं संपूर्ण हे जे पवित्र शास्त्र आहे हे आमच्यापर्यंत आलेलं आहे. आणि म्हणून उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत एक सूत्रीपणा जो आहे, एकच बाब जी 1600 वर्षांच्या कालावधीमध्ये आहे ती आम्हाला पाहायला भेटते. मग या ठिकाणी नेमकं आम्हाला काय पाहायला पाहिजे? देवाकडून त्याला प्रेरणा मिळाली की सैतानाकडून त्याला प्रेरणा मिळाली? काय अंदाजा येतो आम्हाला? आमचा अनुभव आम्हाला काय सांगतो? कोणी प्रेरणा दिली असावी त्याला? कन्फ्युज होऊन जाऊ, आम्ही गोंधळून जाऊ. आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवावी की सैतानाला जर देवाच्या लोकांचं नुकसान करायचं आहे तर त्याला देवाची परवानगी लागते. सैतान जरी सुटलेला आहे, तो जरी गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं हे शोधित फिरत आहे, परंतु जेव्हा त्याला देवाच्या लोकांचं नुकसान करायचं आहे, मग ते आर्थिक नुकसान असेल, ते शारीरिक नुकसान असेल, मानसिक असेल, भावनिक असेल, जे काही नुकसान असेल ते करण्याच्या आधी सैतानाला देवाची परवानगी घ्यावी लागते. आठवतं का एखादा संदर्भ तुम्हाला? कोणाच्या बाबतीत असं घडलं? योबाच्या बाबतीत. आम्ही योबाच्या बाबतीत काय पाहतो की सैतानाला पहिले परमेश्वराची परवानगी घ्यावी लागली आणि परमेश्वराने त्याला जी परवानगी दिली त्याची देखील एक मर्यादा त्या ठिकाणी दिलेली होती. त्याच्या पलीकडे नाही. त्याच्या पलीकडे तू माझ्या सेवकाला हात लावायचा नाही. प्रियांनो, हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की या ठिकाणी दुसरे शमूएल मध्ये सांगितलेलं आहे की देवाने त्याला प्रेरणा दिली. इतिहासामध्ये आम्ही वाचतो की सैतानाने त्याला प्रेरणा दिली, परंतु सर्व गोष्टींवर नियंत्रण ज्या परमेश्वराचं आहे. आम्ही सुरुवातीलाच काय पाहिलं की देवाचा क्रोध इस्रायलावरती भडकलेला आहे आणि देवाचा हा न्याय त्या ठिकाणी प्रगट व्हायचा आहे. आणि म्हणून जेव्हा सैतान देखील त्या ठिकाणी इस्रायलच्या विरोधात आहे, त्याला त्या ठिकाणी ती संधी किंवा त्याला आम्हाला असं म्हणता येईल की दाविदाच्या मनामध्ये ती गोष्ट घालण्याची परवानगी देखील त्याला त्या ठिकाणी घ्यावी लागली असेल. आणि मग दावीद जो आहे, या दाविदाने इस्रायल लोकांची मोजणी, त्यांची गणना त्या ठिकाणी केलेली आहे. आमच्यासाठी हे किती महत्वाचं आहे, हे किती आशीर्वादाचं आहे. आम्ही नेहमी आमच्या जीवनामध्ये सैतानाला दोष देतो ना, काही झालं की सैतानाने. परंतु एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवावी की आमचं नुकसान तो करू शकत नाही. त्याच्याकडे तेवढा अधिकार नाही. तो काय करतो माहितीये का? तो तुम्हाला आणि मला मोहात पाडू शकतो.
तो आमच्या समोर मोहरूपी आकर्षण रूपी पाश तो आमच्या समोर मांडू शकतो की आम्ही स्वतःहून त्यात पडावं, आम्ही स्वतःहून त्यात पडावं आणि देवापासून दूर व्हावं. हा प्रयत्न तो करत राहतो, ही संधी तो शोधत राहतो. परंतु तो कोणाही विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये, मी वारंवार म्हणत आहे की देवाच्या लोकांकरिता हे आहे, विश्वासणाऱ्यांकरिता हे आहे की विश्वासणाऱ्यांच्या कुटुंबाचं असेल, विश्वासणाऱ्यांच्या संपत्तीचं असेल, त्यांच्या शारीरिक आरोग्याचं असेल, कुठलीही गोष्ट जर त्याचं नुकसान त्याला करायचं आहे, जर त्याला हात लावायचा आहे, तर पहिले परमेश्वराची परवानगी त्याला लागणार आहे, त्याशिवाय त्याला ते शक्य नाही. आणि म्हणून जेव्हा केव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या नुकसानाला आम्ही सामोरे जातो, जेव्हा केव्हा आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा लॉस आम्ही अनुभवतो, प्रियांनो, आम्ही परमेश्वराकडून अधिक उत्तमाची अपेक्षा त्या ठिकाणी करू शकतो. कारण परमेश्वर देव जरी परवानगी देतो, तो आपल्या लेकरांच्या अहितासाठी ते कधीच करत नाही. त्या ठिकाणी एक मर्यादा ठरलेली आहे आणि म्हणून वचन सांगतं की तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होणार नाही. त्याचं कारण हेच आहे. आणि जेव्हा परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी करत आहे, जेव्हा परमेश्वर आम्हाला काही गोष्टींच्या माध्यमातून घेऊन जात आहे, त्या जरी तात्कालीन आम्हाला त्रासदायक, अडचणीच्या, संकटाच्या, वेदनादायक वाटल्या, परंतु जर आम्ही परमेश्वरावर भिस्त ठेवून आहोत, खंबीर आहोत, त्याला बिलगून आहोत, तर त्यांचा अंत जो आहे ना प्रियांनो, आम्ही हा परमेश्वराकडून कितीतरी अधिक चांगला, कितीतरी अधिक उत्तम आम्ही आमच्या जीवनामध्ये तो अनुभवू शकतो. या ठिकाणी प्रियांनो, इस्रायल आणि यहुदाची जी मोजणी आहे ती करण्याची प्रेरणा आम्ही पाहतो की देवाने दाविदाच्या मनामध्ये टाकली. कारण त्या माध्यमातून देवाचा जो क्रोध आहे, देवाचा जो न्याय आहे, हा इस्रायल लोकांवरती येणार होता. किती लोक मरण पावलेत आठवतो कोणाला? आकडा आठवतो का? किती लोक मरण पावले या न्यायामध्ये? 1 2 3 4 5 हजार 2000 70,000 70,000 लोक त्या ठिकाणी मरण पावतात. हा देवाचा क्रोध, हा देवाचा न्याय आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. प्रियांनो, तिसरा जो प्रश्न आपण या अध्यायाला आपण विचारणार आहोत की प्रजेची मोजणी केल्यानंतर दाविदाचं मन त्याला खाऊ लागलं. ज्यावेळेस त्याने योवाबाला आणि आपल्या अधिकारी लोकांना सांगितलं, ते इस्रायल लोकांची मोजणी ते करून आलेत. नंतर वचन 10 मध्ये असं लिहिलेलं आहे, 24:10 मध्ये, की प्रजेची मोजदाद केल्यावर दाविदाचे मन त्याला खाऊ लागले. दावीद परमेश्वराला म्हणाला, हे जे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे. दावीद म्हणतो की मी मोठं पाप केलं आहे. त्याचं मन त्याला खाऊ लागलेलं आहे. काय कारण असेल बरं आता या गोष्टीचं? का बरं प्रजेची मोजदाद केल्यानंतर, प्रजेची मोजणी केल्यानंतर दाविदाचं मन त्याला खाऊ लागलं? का बरं दावीद म्हणतो की मी फार मोठं पाप केलं? काय पाप त्याने त्या ठिकाणी केलं? काय पाप दाविदाने त्या ठिकाणी केलेलं आहे? आता दावीद कोण आहे? राजा आहे. त्याला आपल्या प्रजेवर पूर्ण अधिकार आहे. त्याला प्रजेची मोजदाद करण्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची गरज आहे का? कोणाचीच गरज नाही. आणि म्हणून तुम्ही पहा, योवाब त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की काय आवश्यकता आहे, का बरं प्रजेची मोजणी करायची? ते कितीही असू देत, ते आणखीन जे आहेत त्यापेक्षा ते 100 पट होत जातील, तू ते पाहशील. का बरं तू असं करण्याचा प्रयत्न करतोय? परंतु दाविदाने योवाबाचं देखील, त्याच्या लोकांचं देखील ऐकलं नाही. त्याने इस्रायल लोकांची मोजणी त्या ठिकाणी करायला त्यांना पाठवलं. किती वेळ लागला माहिती मोजणी करायला? किती वेळ लागला? कोणी वाचलेला आहे अध्याय चांगला? किती वेळ लागला योवाबाला आणि या लोकांना मोजणी करून परत यायला? 9 महिने. केवढा काळ झाला? जवळजवळ 1 वर्ष या लोकांना
या लोकांची मोजणी करण्यासाठी त्या ठिकाणी लागलेले 9 महिने त्यापेक्षा अधिक. परंतु हे सगळं झालं, आता मोजणी झाली, सगळं झालं. दाविदाला एक आकडा मिळाला की यहुदाचे लोक किती आहेत, इस्रायलचे लोक किती आहेत. मग का बरं आता त्याचं मन त्याला खाऊ लागलं? का बरं तो म्हणतो की मी मोठं पाप त्या ठिकाणी केलेलं आहे? ही जी मोजणी आहे, ही मोजणी करत असताना जे अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की दावीद ज्यावेळेस ही मोजणी करायला सांगतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये जो उद्देश असावा तो हा की माझं बळ किती आहे, माझी शक्ती किती आहे. हा एक उद्देश दाविदाच्या मनामध्ये त्या ठिकाणी असावा. आणि म्हणून त्याला जो आकडा देण्यात आलेला आहे तो काय आकडा देण्यात आलेला आहे? देशभर चहूकडे फिरून, 8व्या वचनात, देशभर चहूकडे फिरून 9 महिने 20 दिवसांच्या अंती यरुशलेमेस आले. तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली. धारकरी योद्धे, आता पाहतो काय म्हणतो, धारकरी योद्धे इस्रायलात 8 लक्ष आणि यहुदात 5 लक्ष. कोणाची संख्या सांगत आहे तो? धारकरी योद्धे. धारकरी योद्धे की जे लोक युद्धासाठी सामोरे जाऊ शकतात. हा आकडा यवाब जो आहे हा राजाला देत आहे. आणि मला असं वाटतं कुठलाही राजा असो, कुठलाही सेनापती असो, आपल्या सेनेचं बळ किती आहे, आपल्याकडं केवढी ताकद आहे, हे नेहमी पाहण्याचा प्रयत्न प्रत्येक जण त्या ठिकाणी करेल. दावीद देखील या ठिकाणी आहे की माझं बळ किती आहे, माझं सैन्य किती आहे. आजही तुम्ही पहा, कुठल्याही देशाचं डिफेन्स कोणावरती अवलंबून आहे? सैनिकांवरती, है ना, सैनिकांवरती. आणि ज्या देशाचं सैन्य मजबूत आहे ते त्या ठिकाणी निश्चिंत आहेत, कारण आमचे सैनिक भक्कम आहेत, आम्हाला घाबरण्याची, काळजी करण्याची गरज नाही. परंतु प्रियांनो, हीच बाब आम्ही आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर पाहिले तर आम्हाला हे पाहायला भेटतं की देवाच्या मनासारखा असणारा मनुष्य हा आपल्या सेनेच्या संख्येवर, आपल्या सेनेच्या बळावर अवलंबून नसतो, तर तो परमेश्वरावरती अवलंबून असतो. हा तोच दावीद आहे की एका बाजूला सर्व सैन्य घाबरलेलं आहे, सैन्याची ताकद होत नाहीये की गल्ल्याथाच्या समोर जावं, कसलेले योद्धे त्या ठिकाणी आहेत, परंतु त्या कोणाची ताकद होत नाही की गल्ल्याथासमोर उभं राहावं. त्या ठिकाणी हा दावीद आहे की तो जाऊन त्या गल्ल्याथासमोर उभा राहतो. हाच तो दावीद आहे प्रियांनो की जो आपल्या जीवनामध्ये आपल्या सर्व विजयांचं श्रेय परमेश्वराला देतो. आता तोच दावीद काय करत आहे की आपल्या सेनेची मोजदाद करून आपल्या स्वतःला ती खात्री देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. अभ्यासकांचा हा दृष्टिकोन या दिशेने आहे. त्यांचं म्हणणं आहे की दाविदाच्या जीवनामध्ये या स्टेजवरती जो त्याचा भक्कम विश्वास आहे या मोजणीच्या माध्यमातून कमजोर होताना तो दिसतो. आणि म्हणून त्याचं मन त्याला खाऊ लागलं की मी का मोजणी केली, मी तर माझ्या परमेश्वरावरती अवलंबून असायला पाहिजे. त्याचं मन त्याला त्या ठिकाणी खाऊ लागलं. दुसरं एक कारण त्या ठिकाणी आहे की तो जे म्हणतो की मी पाप केलेलं आहे, त्याचं आणखीन एक कारण आम्हाला पाहता येईल. आठवतं अनुवादाचं पुस्तक, लेवीय गणना अनुवाद अभ्यास झालेला आहे. मोजणीचा नियम त्या ठिकाणी सांगितलेला आहे. परमेश्वर देवाने मोशेला सांगितलं होतं की तू जेव्हा जेव्हा मोजणी करशील त्यावेळेस काय करायचं. आम्ही पाहिलेलं आहे की ह्याच्या अगोदर म्हणजे दावीद पहिला नाहीये की ज्याने इस्रायल लोकांची मोजणी केली. देवाच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या लोकांनी इस्रायलची मोजणी अनेकदा त्या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी दाविदाने स्वतःच्या इच्छेने त्या ठिकाणी प्रजेची मोजणी केली. बरं, मोजणी केली, परंतु मोजणीचा नियम काय सांगतो? कोणाला आठवतो?
मोजणीचा नियम काय आहे? प्रत्येक व्यक्ती माग एक अर्पण. मोजणीचा नियम काय आहे? देवाने मोशेला सांगितलेलं आहे की तू जेव्हा जेव्हा या लोकांची मोजणी करशील, ज्या व्यक्तीला तू काउंट करशील, ज्याची मोजणी होणार आहे, त्या प्रत्येक व्यक्ती माग एक अर्पण त्या ठिकाणी त्याला करायचं होतं. या संपूर्ण अध्यायामध्ये, या मोजणीच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये अर्पणाचा उल्लेख आम्हाला कुठेही आठवत नाही. आणि जी संख्या त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेली आहे की 8 लक्ष, 5 लक्ष, ही जी मोठी संख्या आहे, ती जी अर्पण त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होती, निश्चितच ती अर्पण त्या ठिकाणी झाली नाही. आणि म्हणून देवाचा क्रोध, देवाचा न्याय जो इस्रायलावरती आहे, या माध्यमामधून आम्हाला तो पुढे येताना, पूर्ण होताना आम्हाला तो पाहायला भेटतो. प्रियांनो, आणि म्हणून त्या ठिकाणी जर तुम्ही तो नियम वाचला तर मोशेला असं स्पष्ट सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा तू मोजणार, तू त्यांच्यासाठी प्रत्येक व्यक्ती मागे एक अर्पण कर, म्हणजे पटकी किंवा मरी तुमच्यामध्ये येणार नाही. दाविदाने पाप केल्यानंतर त्याच्या समोर 3 संधी ठेवण्यात आल्या किंवा 3 चॉईस त्याच्या समोर होत्या की देवाचा न्याय या 3 माध्यमातून त्या ठिकाणी येईल. काय काय होत्या त्या? पहिलं काय आहे त्यामध्ये? दुष्काळ आहे. किती वर्षांचा? 7 वर्षांचा दुष्काळ त्या ठिकाणी आहे. त्यानंतर शत्रूकडून पाठलाग आहे. दावीद शत्रूंकडून पळत राहील. किती महिने? 3 महिने. किंवा तिसरी निवड त्याच्या समोर होती की 3 दिवसांची मरी. 3 दिवसाची मरी. 3 पैकी काहीतरी एक तू निवड की ज्या माध्यमातून देवाचा न्याय त्या ठिकाणी येईल. आणि दाविदाने काय निवड केली? दावीद असं म्हणतो की मी मनुष्याच्या हाती पडू नये, मी परमेश्वराच्या हाती पडावं. आणि म्हणून 3 दिवसाची मरी दावीद त्या ठिकाणी निवडतो. नियम काय सांगतो? जर ती अर्पण झाली नाही तर पटकी किंवा मरी तुमच्यामध्ये येईल. आणि या ठिकाणी देखील आम्हाला पाहायला भेटतं की मरीच्या माध्यमातून 70,000 लोक त्या ठिकाणी मरण पावलेत. आणि मग हे सगळं थांबलं केव्हा बरं? जेव्हा दाविदाने शांतारपणे, होमार्पणे केली, प्रार्थना केली, त्यानंतर ही जी मरी आहे, हे जे संकट यांच्यावरती आलेलं होतं ते त्या ठिकाणी संपलेलं तुम्हाला पाहायला भेटतं. प्रियांनो, देवाच्या नियमाचे परिपूर्णता न होणे किंवा देवाचा नियम पूर्ण न करणे या माध्यमातून हे पाप दावीद म्हणतो की मी माझ्या जीवनामध्ये केलेलं आहे. शेवटचा प्रश्न या अध्यायाला आपण विचारूया की परमेश्वराप्रित्यर्थ अर्वणा यबुसी याच्याच खळ्यात वेदी बांधायला का सांगितलं? काय केलं दाविदाने? कुठं वेदी बांधली? यबुसी अर्वणा याच्या खळ्यामध्ये. जर आम्ही 18वं वचन वाचलं, त्या दिवशी गाद दाविदाकडे येऊन त्याला म्हणाला, वरती जाऊन अरवना यबुसी याच्या खळात परमेश्वराप्रित्यर्थ एक वेदी बांध. का बरं? काय कारण असेल? का बरं या व्यक्तीची आणि या ठिकाणाची निवड त्या ठिकाणी करण्यात आली? हीच जागा त्या ठिकाणी का निवडण्यात आली? हा एक प्रश्न आपल्या समोर आपण ठेवूया की का बरं गाद जो आहे हा दाविदाकडे येतो आणि त्याला म्हणतो की वरती जा आणि यबुसी अर्वणा याचं जे खळं आहे त्या ठिकाणी परमेश्वरासाठी एक वेदी बांध. दाविदाने ते केलं. दावीद जातो, त्याच्याकडून ते विकत घेतो, लाकडे जे त्याला अर्पणासाठी पाहिजे ते सगळं विकत घेतो आणि शेवटच्या वचनात सांगितल्याप्रमाणे होमबली करतो, शांतार्पणे तो अर्पितो, प्रार्थना त्या ठिकाणी करतो आणि मग हे संकट निघून जातं. पण मग हेच ठिकाण का? हेच ठिकाण का? प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही याचा सखोल अभ्यास कराल त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येईल की हे जे ठिकाण आहे ना, हे ठिकाण फार महत्वाचं आहे. हे ठिकाण फार महत्वाचं आहे. याचं कारण, पहिलं कारण असं आहे की हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी अब्राहम 3 दिवसांचा प्रवास करून आला होता. कशासाठी?
इसाहाकाचं अर्पण करण्यासाठी. हेच ते ठिकाण आहे, हाच तो मोरिया पर्वत किंवा हेच ते ठिकाण आहे की ज्या ठिकाणी अब्राहम जो आहे हा 3 दिवसांचा प्रवास करून त्या ठिकाणी तो येतो आणि मग तो वर करून ते ठिकाण पाहतो, दृष्टी वर करून ते ठिकाण तो पाहतो आणि मग आपल्या चाकरांना म्हणतो की तुम्ही इथंच थांबा, मी आणि मुलगा समोर जातो आणि परमेश्वराची आराधना करतो. हेच ते ठिकाण आहे की ज्या ठिकाणी इसाहाकाचं अर्पण करण्यासाठी देवाने अब्राहमाला सांगितलं होतं. आणि मग आम्हाला ती घटना आम्हाला पूर्ण माहिती आहे की त्या ठिकाणी काय काय त्या ठिकाणी झालेलं आहे. दाविदाला देखील याच ठिकाणी वेदी बांधण्यासाठी सांगितले. आणि आणखीन त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे जर आम्ही दुसरे इतिहास जर आम्ही काढलं तर त्या ठिकाणी देखील आम्हाला एक संदर्भ पाहायला भेटतो. दुसरे इतिहास आपण त्यामधून वाचूया. दुसरे इतिहास अध्याय 3 आणि वचन 1. मग परमेश्वराने यरुशलेमेस मोरिया डोंगरावर शल्मोनाचा बाप दावीद याला दर्शन दिले होते. त्या अर्नान यबुसी याच्या खळ्यात दाविदाने नेमलेल्या स्थानी मोरिया डोंगरावर मंदिर बांधण्याचे काम शल्मोनाने सुरू केले. का बरं हे ठिकाण निवडण्यात आलं? का बरं देवाने दाविदाला म्हटलं की त्या ठिकाणी जाऊन तू ती वेदी बांध? कारण प्रियांनो, हे ते ठिकाण आहे जे देवाच्या योजनेमधलं ठिकाण आहे. अब्राहमाला इसाकाला घेऊन तिथंच पाठवलं, दाविदाला तिथंच पाठवलं आणि शल्मोनाने देखील जे मंदिर बांधलं ते त्याच ठिकाणी बांधलेलं आहे. प्रियांनो, केवळ व्यक्तीच नव्हे तर जागा देखील आम्ही पाहतो की परमेश्वराच्या योजनेमध्ये किती महत्वाची आहे. परमेश्वराच्या ज्या योजना आहेत त्या किती परफेक्ट आहेत, त्या कशा परिपूर्ण आहेत. मनुष्याच्या माध्यमातून तर त्या पूर्ण होतातच होतात, परंतु त्याच वेळेला आम्ही पाहतो की ज्या ठिकाणी किंवा ज्या जागा परमेश्वराने निवडलेल्या आहेत त्या देखील किती महत्वाच्या आणि किती आशीर्वादाच्या त्या आहेत. प्रियांनो, यावरून आम्हाला कळतं की का याच ठिकाणी त्याला म्हणजे की वेदी बांधायला सांगण्यात आलं. प्रियांनो, जागा आज आमच्यासाठी महत्वाचं आहे की हे ठिकाण देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी निवडलेलं आहे. या ठिकाणी हे चर्च ज्याला 134 वर्षांचा इतिहास आहे, तुम्ही आणि मी आज या ठिकाणी आहोत. का? कारण हे ठिकाण, ही जागा देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी निवडलेली आहे की या जागेमधून देवाने तुम्हाला आणि मला त्या देवाच्या राज्यासाठी आम्हाला तयार करावं. हे ते ठिकाण आहे प्रियांनो, ही ती मंडळी आहे, हे ते स्थान आहे की ज्या ठिकाणी आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनाची तयारी करून आम्हाला त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये तो घेऊन जाणार आहे. हे ते ठिकाण आहे प्रियांनो. तुम्ही आणि मी परमेश्वराच्या योजनेमध्ये आहोत. तुम्ही आणि मी परमेश्वराच्या योजनेत आहोत. हे ठिकाण, हे चर्च, हे मंदिर परमेश्वराच्या योजनेचा भाग आहे. आणि म्हणून आज आम्ही परमेश्वराचे आभार मानावेत की आज आम्ही या ठिकाणी आहोत. प्रियांनो, आम्ही किती विशेष करून याची काळजी घ्यायला पाहिजे. आम्ही किती विशेष करून यासाठी आम्ही झटायला पाहिजे. याच्या उन्नतीसाठी, याच्या वाढीसाठी आम्ही किती विशेष करून प्रयत्नशील असायला पाहिजे. परमेश्वर जो या ठिकाणाहून मला आशीर्वादित करणार आहे, परमेश्वर जो या ठिकाणाहून मला तयार करणार आहे, त्या या मंडळीसाठी, या ठिकाणासाठी मी किती विशेष करून हिच्या उन्नतीसाठी मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्नशील असायला पाहिजे. प्रियांनो, परमेश्वर देव हा आमच्या जीवनामध्ये त्याच्या योजनेप्रमाणे काम करणार आहे. आणि म्हणून संपवत असताना पुन्हा काही गोष्टींची आठवण मी तुम्हाला करून देत आहे. प्रियांनो, देव आपल्या लोकांद्वारे आपला न्याय प्रगट करणारा परमेश्वर आहे. देव आपल्या लोकांद्वारे आपल्या योजना व आपल्या इच्छा प्रगट करणारा आहे. दाविदाच्या जीवनामधून
मी तुम्हाला सांगितलं आपला विषय होता की देव आपल्या अभिषिक्ताच्या जीवनातून, आपल्या लोकांच्या जीवनातून कसं काम करतो, न्याय त्या ठिकाणी प्रगट करत आहे. देवाची इच्छा दाविदाच्या माध्यमातून, देवाचं मंदिर कुठं असायला पाहिजे ते ठिकाण देखील या ठिकाणी आम्हाला स्पष्ट होताना त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतं. आणि शेवटचं म्हणजे प्रियांनो, पुन्हा एकदा आठवण करून देईल की सैतान तुमचं आणि माझं नुकसान करू शकत नाही. देवाच्या परवानगीशिवाय त्याला ते शक्य नाही. आणि म्हणून या परमेश्वराचे आभार मानूया की परमेश्वर या प्रकारे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काम तो करत आहे. आपले डोळे आपण बंद करूया. आणि आज जेव्हा मी परमेश्वर देवबापाचं वचन ऐकत आहे, तो माझ्यासोबत काय बोलत आहे, तो माझ्यासोबत काय बोलत आहे. देवाने दाविदाला निवडलं, त्याला अभिषेक केला. आम्ही स्वतःला म्हणू शकतो की देवाने माझी देखील निवड केलेली आहे, मला देखील अभिषेक केलेला आहे. ज्याने दाविदाचा उपयोग केला तो माझाही उपयोग करणार आहे. आवश्यकता काय आहे? आवश्यकता आहे जे समर्पण दाविदाचं होतं, तुमच्या आणि माझ्या जीवनात ते असायला पाहिजे. परमेश्वर बदलत नाही. व्यक्ती परिस्थिती प्रसंगाप्रमाणे बदलतो, परमेश्वर बदलत नाही. आणि म्हणून तो आपल्या योजनांमध्ये असणारी लोक, ठिकाण यासाठी विश्वासू परमेश्वर आहे. आज तो माझ्यासाठी विश्वासू आहे. आम्ही देवाचे आभार मानावे की तुम्ही आणि मी जे त्याच्या रक्ताने मोल देऊन विकत घेतलेले लोक आहोत, त्या तुमच्यावर आणि माझ्यावर सैतानाचा कुठलाही अधिकार नाही. परमेश्वराचा अधिकार आहे. परमेश्वराचा अधिकार आहे. त्या येशूचे तुम्ही आणि मी आहोत, कारण त्याच्या रक्ताने विकत घेतलेला आहोत. तो आमचा प्रभू आहे, तो आमचा स्वामी आहे. आणि म्हणून त्याच्या परवानगीशिवाय मला कोणीही हात लावू शकत नाही. प्रभू, मी तुझे आभार मानतो, मी तुझी स्तुती करतो. मी आणि माझं कुटुंब आणि माझी मंडळी तुझ्या हातांमध्ये आम्ही सुरक्षित आहोत. प्रभू, ये माझ्या कुटुंबाचा आणि माझ्या मंडळीचा उपयोग तू कर. आणि तुझा न्याय, तुझी इच्छा, तुझ्या योजना तू प्रगट कर प्रभू. आणि तुझं गौरव तू करून घे. मी तुझे आभार मानतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत, तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.